टॉक टाइम मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपल्या चर्चेत सचिन तगारे सांगलीहून सहभागी होत आहेत। सचिन, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, हां, मी सांगलीहून बोलतोय। माझा प्रश्न म्हणजे असा आहे की मला थोडंसं एक विचारायचं होतं। मी 8 वर्ष मी प्रायव्हेट सेक्टर मध्ये जॉब करत होतो। त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये जॉईन झालो। ह्याच्या लँड रेकॉर्ड डिपार्टमेंट मध्ये 3 महिने मी गेले 3-4 महिने जॉबला सुरुवातीला गेलो। त्याच्यानंतर मी आता सध्या म्हणजे तिथं जायचं बंदच केलंय। ह्याचं कारण म्हणजे मला थोडंसं एक माहिती द्यायची होती की सुरुवातीला गेल्यानंतर दर महिन्याला ठराविक रक्कम त्या ऑफिसच्या प्रमुखाला द्यायची। त्याच्यानंतर वरचे अगदी उपसंचालक लेवलच्या अधिकाऱ्याला की त्यांना 1,000 रुपये काढून आपण द्यायचे। अशा पद्धतीचं हे त्यांचं चालू आहे। अगदी म्हणजे झेरॉक्स काढायला सुद्धा महिन्याला आपापले खर्च करायचे, आपले पैसे खर्च करायचे। गव्हर्नमेंटकडनं कुठलाही सप्लाय नसतो आणि 7,000 मेयरली सॅलरी त्यांना मिळणार त्या माणसाला। त्यातलं 1,000 रुपये त्यांचं पीएफ वगैरे सगळं कटिंग होतं। अशा पद्धतीचं हे आहे तर त्यातलं त्या माणसानं किती त्यांना हे करायचं, म्हणजे याचा अर्थ तुम्ही फोर्सफुली दुसऱ्याला ब्राईब करायलाच तुम्ही प्रवृत्त करताय। अशा पद्धतीचं हे चाललेलं आहे। आता सध्या मी तिथं म्हणजे जायचं बंद केलं, म्हणजे की माझं डिसिजन अगदी की रेझिग्नेशन द्यावं या दृष्टीनं। बरोबर आहे सर। थोडक्यात त्यांना बघितलं आपण की कामाच्या ठिकाणी आलेलं एक फ्रस्ट्रेशन लेवल आहे नक्की। मग या सामान्य माणसांनी इतक्या या लेवलच्या मग सामान्य माणसांनी नेमकी कशी लढा द्यायचा? अशा पद्धतीनं अनेक अनुभव येतात। खरं म्हणजे या लढाईमध्ये कार्यकर्त्याने किंवा कोणत्याही एखाद्या सामान्य नागरिकानं खचून न जाता त्यांनी त्याला निकरीनं लढा दिला पाहिजे। त्यांनी जो अनुभव सांगितला तो अनुभव माझा स्वतःचा आहे। मी एका सहकारी साखर कारखान्यात काम केलं। 6 महिने काम करत होतो पेपर प्लांटला, आणि काम करत असताना अभ्यास केला आणि सगळं असं लक्षात आलं की भ्रष्टाचारानं सगळेच बुडलेले आहेत। अशा ठिकाणी आपल्याला काम करता येणार नाही। म्हणूनच या लढाईमध्ये कार्यकर्ता म्हणून मी सामील होऊ शकलो आणि आज जे काही लढतो हे सगळं त्यामुळे लढू शकतो। बरोबर। आणि अशाच लढ्यामध्ये आपण खरं तर सहभागी व्हायला पाहिजे। आपल्याला पुढचा प्रश्न आहे, राजेश शिरताटे आपल्याला प्रश्न विचारतात नाशिकहून। राजेश, तुमचा प्रश्न सलग पूर्ण करा प्लीज। मॅडम नमस्कार। अलाउद्दीन साहेबांना नमस्कार। अलाउद्दीन साहेब, आपण एकदा मंत्रालयामध्ये आपली भेट झाली होती। अच्छा, माझा प्रश्न असा आहे की मी आतापर्यंत हे सगळं बघत आलेलो आहे की आपण सगळे प्रश्न आणि उत्तर या महसूल खात्यावरच आपण देत आलेलो आहात। पण माझं एक असं मत आहे की भ्रष्टाचार निर्मूलन समितीमध्ये जे सदस्य नेमले जातात ते शासकीय कर्मचाऱ्यांना ब्लॅकमेल करतात। हे आजपर्यंत फार माझ्याकडे अतिशय उदाहरणं आहेत, ते नाशिकमध्ये घडलेले आहेत। याबाबत तुमचं काय मत आहे? नाही, मुळात असं आहे की ब्लॅकमेल करणाऱ्या लोकांना तर धडा शिकवलाच पाहिजे, प्रश्नच नाही। पण दुसरं असं आहे की कोणत्या लोकांना ब्लॅकमेल केलं जातं की जे लोक चुकीचं वागतात किंवा चुकीचं करतात अशाच लोकांना ब्लॅकमेल केलं जातं, असंही उदाहरणं आहेत। कारण त्याचा अर्थ असा होतो की बऱ्याच वेळा एखाद्या रस्त्याच्या ठेक्यामध्ये असेल, जमीन प्रकरणात असेल किंवा कोणत्याही प्रकरणात असेल, संबंधित प्रशासकीय कर्मचाऱ्याने काहीतरी गोंधळ घातलेला असतो आणि तो एखाद्या व्यक्तीला समजतो आणि मग तो त्याचा वापर करून त्याला ब्लॅकमेल करतो। तर ही लढाई म्हणून याच्याकडे सगळ्या लोकांनी बघितलं पाहिजे की याला कुठेही पैसा मिळवण्याचं साधन नाहीये, हे परिवर्तनाचं साधन आहे। आणि जर आपल्याला समाज घडवायचा असेल, समाजामध्ये एक चांगली निर्मिती करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला हे मोठं काम करायला लागेल। तिथे कुठेही तडजोड न करता काम केलं तरच सर, म्हणजे थोडक्यात आपल्यालाच पुढाकार घेऊन लोकजागृती अभियानामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि लाच घेऊ नका आणि देऊ नका या 2 मुद्दे आपल्याला लक्षात ठेवले पाहिजेत। आज आपण तसा विचार करूया आजच्या दिनी तरी। आज आपण चर्चा केली ती लढा भ्रष्टाचाराशी या विषयावर। आपण सरांचे आभारही मानणार आहोत आणि उद्या आपण भेटणार आहोत कॅल्शियमची कमतरता या नवीन विषयासह। आणि या विषयावर आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आहेत आहार तज्ज्ञ डॉक्टर लीना राजे। आजप्रमाणे उद्याही तुम्ही असेच प्रश्न विचारा। उद्या 1:30 ते 2 या वेळेत तुम्ही फोन करा 022-668-99204 या नंबरवर। आपल्याला वेळेची मर्यादा खूप आहे, त्यामुळे टॉक टाइम मध्ये आपण इथेच थांबतोय। पहा फक्त IBN लोकमत।